नमस्कार. सध्या आपल्या घरातील लहान मुलांना शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि मुलं घरी असली की नेहमीच काही ना काही वेगळं खाण्याचा हट्ट करतात. तर आज आपण अगदी बेकरीमध्ये जसा भेटतो ना तसाच रवा केक घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. आज आपण अजिबात जास्तीचा भांड्यांचा पसारा न घालता मिक्सरच्याच भांड्यामध्ये फक्त 2 मिनिटांमध्ये आपण हे केकचं बॅटर तयार करणार आहोत आणि कुकरमध्येच केक बेक करणार आहोत. अजिबात कढई, ओव्हन काहीही वापरणार नाही. विशेष म्हणजे जरासुद्धा मैदा न वापरता पूर्णपणे रव्याचा केक तयार केलेला आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक हा केक तयार झालेला आहे. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल आपला केक किती मस्त असा हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. आता ना हा केक बनवताना मी आपल्या घरातील जी आमटीची वाटी असते ना त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून दाखवलेलं आहे. त्यामुळे तुमचासुद्धा केक अगदी माझ्यासारखा परफेक्ट तयार होईल, अजिबात चुकणार नाही. केकला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे. बेकरीमधले अनहायजेनिक केक विकत आणून खाण्यापेक्षा अगदी घरच्या घरी फक्त 10-15 मिनिटांमध्ये हा केक बनवून तयार होतो आणि खरंच खूप चवीला अप्रतिम लागतो आणि घरातच उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि कोणीही बनवू शकेल ना इतका सोपा आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आपण आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज रोज नवीन अपलोड करत असतो. पाहिले नसतील तर एकदा जरूर चेक करा. चला तर केकला सुरुवात करूया. आज आपण अगदी 5 मिनिटांमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच केकचं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्या वाटीने सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरू शकता. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या बारीक रवा काढून घ्यायचा आहे. एकदम जो 0 नंबरचा बारीक रवा असतो ना तो वापरायचा आहे. त्याला चिरोटे रवा असं देखील म्हणतात. जाड रवा अजिबात वापरायचा नाही. आता रवा कच्चाच घ्यायचा आहे, भाजून वगैरे घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आहे. जर तुम्हाला कमी गोड केक आवडत असेल ना तर 1 वाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे. पण थोडंसं जास्त गोड बनवायचं असेल ना तर आणखी आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने 2 चमचे साखर घाला. मी थोडीशी साखर वाढवलेली आहे, 2 चमचे एक्स्ट्राची घातलेली आहे. आता असे बघा मिल्क पावडरचे पॅकेट भेटतात 10-10 वाले. एव्हरीडेचे मी नेस्ले कंपनीचे हे मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत. 3 पॅकेट घालायचे आहेत. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. असं मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं, आपला जो केक आहे ना अगदी रिच फ्लेवरचा तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो. त्यामुळे मिल्क पावडर आवर्जून घाला. अगदी थोडंसं मीठ घातलं आणि चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे. आपण जी साखर घातलेली आहे ना ती एकदम छान अशी बारीक झाली पाहिजे इतपत फिरवायचं आहे. हे पहा अगदी परफेक्ट असं आपलं केकसाठी लागणारं सुकं मिश्रण तयार झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचे आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही वापरायचं आहे. पुन्हा त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपण दूध घातलेलं आहे. दूध या ठिकाणी गाईचं, म्हशीचं कोणतंही वापरू शकता. पुन्हा त्याच वाटीने पाऊण वाटी म्हणजेच 3/4 वाटी आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे करून घ्यायचं नाही, कच्चंच तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा केक खातो ना तेव्हा तो घशाला दाटल्यासारखा वाटत नाही. मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार व्हायला मदत होते. लगेचच 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पावडर वापरू शकता किंवा चॉकलेट इसेन्ससुद्धा वापरू शकता. मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान असं आपलं केकसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं ना खरंच खूप छान असा केक तयार होतो. आता ना हे केकचं जे बॅटर आहे ना ते 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊयात. म्हणजे कसं आपण जो रवा घातला आहे तो सुद्धा छान असा भिजेल. तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी पुढची पूर्वतयारी करून घेऊयात. फक्त 5च मिनिटं साईडला ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचा नाही. आता मी या मोठ्या कुकरच्या भांड्यामध्येच केक जो आहे ना तो बेक करून घेणार आहे. त्यासाठी सुरुवातीला खाली व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी मैदा थोडासा सर्व असं लावून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावून व्यवस्थित असा टीन जो आहे जो कुकरचं भांडं आहे ते व्यवस्थित सेट करून घेऊ शकता.
आज आपण ओव्हन न वापरता असं कुकरमध्येच हा केक जो आहे तो बेक करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, हा जो कुकर आहे ना 5 मिनटं आधीच तापवायला ठेवायचा आहे. म्हणजे 5 मिनटं आधीच तो गरम झालेला असला पाहिजे आणि त्यावरती आपल्याला केक जो आहे तो पटकन बेक करायला ठेवायचा आहे. जर कुकर थंड असेल आणि त्यावरती तुम्ही हा जो केक बेक करायला ठेवला ना, तर तुमचा केक अजिबात व्यवस्थित फुगणार नाही, व्यवस्थित तयार होणार नाही. आता तुटी फ्रुटी घेतलेली आहे, त्याला थोडंसं मैदा लावलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. असं का करायचं आहे, कारण की ना तुटी फ्रुटी जर मैदा लावला नाही ना तर खाली तळाशी जाऊन बसते. व्यवस्थित अशी सेट होण्यासाठी थोडासा मैदा लावायचा आहे. 5 मिनिटानंतर मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं ओपन केलेलं आहे. हे पहा, अगदी परफेक्ट असं आपलं केकचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो ना ते घालायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्हेट होण्यासाठी 2-3 चमचे आपल्याला या ठिकाणी दूध घालायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, आता मस्त असं आपलं परफेक्ट असं केकसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. सुरुवातीला थोडंसं घट्ट वाटत होतं, पण जेव्हा आपण बेकिंग पावडर आणि सोडा घातला ना, ते ॲक्टिव्हेट झाल्यानंतर कन्सिस्टन्सी पहा, केकसाठी लागणारी अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. आता आपण जी तुटी फुटी घेतली होती ना, तीसुद्धा घालायची आहे. तीसुद्धा व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करायची आहे की नाही. अगदी सोपी पद्धत. अजिबात मी इतर कोणत्याही भांड्यांचा पसारा घातलेला नाही. अगदी फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच 2 मिनिटात हे केकचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला फटाफट हे तयार करून घेतलेलं केकचं मिश्रण घालायचं आहे. हे पहा, परफेक्ट. आता वरतून आणखी थोडीशी तुटी फुटी घालायची आहे. दिसायला छान दिसतं आणि चवीला पण अगदी खरंच खूप छान लागतं. आता 5 मिनटं आधीच मी कुकर जो होतो ना तो तापवायला ठेवलेला होता, प्रीहीट करायला ठेवलेला होता. झाकण ओपन करूयात. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. स्टँड ठेवलेला आहे. मीठ वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. हे केकचं भांडं ठेवायचं आहे. आता कुकरचं झाकण लावताना काय करायचं, जी आतली जी काळी रिंग असते ना ती तशीच ठेवायची आहे. फक्त वरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. कमी आचेवरती आपल्याला हा केक जो आहे तो मस्त असा बेक करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः अगदी कमी आचेवरती ना 40 ते 45 मिनटं हा केक शिजण्यासाठी लागतो. अजिबात मध्येच कुठेही झाकण ओपन करायचं नाही. या ठिकाणी साधारणतः 40 ते 45 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती मी मस्त असा केक बेक करून घेतला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असा आपला केक फुगलेला आहे. कुकर पूर्ण थंड होऊ दिला. त्यानंतर मी हे केकचं भांडं जे आहे ना ते काढून घेतलेलं आहे. मी ना साधारणतः 30 ते 35 मिनिटानंतर कुकरचं झाकण ओपन करून पाहिलं होतं की व्यवस्थित शिजला आहे की नाही. तर व्यवस्थित शिजला नव्हता, म्हणून मी पुन्हा झाकण लावलेलं होतं आणि आणखी 10 मिनटं शिजवून घेतलं. म्हणजे साधारणतः 40 ते 45 मिनटं अगदी कमी आचेवरती मला हा केक शिजण्यासाठी लागलेला आहे. त्यामुळे अर्धा तास झाल्यानंतर झाकण ओपन करून एकदा चेक करायचं आहे, लक्षात ठेवा. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. अगदी खरपूस असा मी केक जो आहे ना तो बेक करून घेतलेला आहे. एका ताटामध्ये आपण हा केक जो आहे ना तो डिमोल्ड करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात कुकरच्या भांड्याला कुठेही केक चिकटलेला नाही. मी बटर पेपरसुद्धा लावलेला नव्हता, तरीसुद्धा केक पहा अगदी छान असा निघालेला आहे. अजिबात कुठेही तुटला वगैरे नाही. मैदा लावला ना तेल लावून तरीसुद्धा खूप छान असा केक निघतो. बटर पेपर नसला तरी काहीच हरकत नाही. आता हा केक पहा ना किती सुरेख झालेला आहे. सर्व बाजूने ना केक अगदी छान असा बेक झालेला आहे. रंग पहा अगदी बेकरीमध्ये ज्याप्रमाणे केक भेटतो ना त्याच पद्धतीचा सुद्धा रंग आलेला आहे या केकला. जेव्हा असा रंग येतो ना तेव्हा समजावं केक जो आहे ना तो अगदी खरपूस असा बेक झालेला आहे आणि चवीला ना खरंच खूप छान लागतो. कधी कधी बरेच लोक काय करतात, थोडंसं पांढऱ्या रंगावरतीच केक जो आहे तो बेक करून घेतात. मग तसा केक खायला ना एवढी मजा येत नाही. अशा रंगावरती केक नेहमी खरपूस असा बेक करून घ्यायचा. सर्व बाजूनी पहा खूप छान असा फुगलेला आहे. जाळीदार, हलका फुलका, मऊ लुसलुशीत आपला हा केक तयार झालेला आहे. आता तुम्हाला ना मी केक कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक केकचा छोटासा तुकडा आधी तुम्हाला मी कट करून दाखवते. हे पहा, परफेक्ट मस्त असा आतपर्यंत शिजला गेला आहे आणि जाळी पाहणं खरंच खूप छान आलेली आहे. एकदम हलका फुलका आपला केक तयार झालेला आहे. व्हिडिओवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्हाला ना मी छोटे छोटे पीससुद्धा ह्याचे कट करून दाखवते. हा केक बनवायला ना खरंच खूप सोपा आहे. अगदी झटपट तयार होतो. अगदी ना लहान मुलंसुद्धा हा केक बनवू शकतील. अगदी परफेक्ट मापामध्ये इतका हा केक छान तयार होतो. फक्त लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी आमटीची वाटी वापरा. त्याच वाटीने सर्व
साहित्य मोजून घ्या. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरताना म्हणजे घालताना ना आपला पोहे खाण्याचा चमचा वापरायचा. बाकी वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. खरंच खूप छान केक तयार होतो. आणि दही मात्र जास्त आंबट घ्यायचं नाही, ताज्या दह्याचा वापर करायचा आहे. सर्व टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सर्व टिप्स वापरून तुम्ही हा केक बनवून पहा. खरंच खूप अप्रतिम लागतो. अगदी अयंगार स्टाईल ॲपल हा रवा केक तयार आहे. आता मुलांच्या शाळांना सुट्टी लागलेली आहे. आपली मुलं नेहमीच काही ना काही वेगवेगळं खायची डिमांड करतात. तर अशा वेळेस तुम्ही मुलांना असा रवा केक तयार करून द्या. खरंच खूप छान तयार झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार हलका फुलका आणि चवीला तर एक नंबर तयार झालेला आहे. आणि विशेष म्हणजे एकही चमचा मैदा न वापरता पूर्णपणे रव्याचा केक तयार केलेला आहे. त्यामुळे एकदम एनर्जेटिक आणि एकदम हायजेनिक पद्धतीने आणि हेल्दी असा आपला हा केक रव्याचा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि केक झाल्यानंतर कसा झाला हे सांगायला मला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.